जाऊया पुढच्या बातमीकडे. वाशिमच्या रिसोडमधले 4 जण सध्या दुबईमध्ये अडकलेले आहेत. इस्रायल इराण युद्धामुळे हे सगळेजण अडकून पडलेत. आम्हाला सुरक्षितपणे मायदेशी घेऊन जा. दुबईत अडकलेल्यांनी सरकारकडे ही विनंती केलेली आहे. इस्रायल इराण युद्धामुळे वाशिमच्या रिसोडमधले 4 पर्यटक सध्या दुबईमध्ये अडकलेले आहेत. हे पर्यटक मुक्कामी असलेल्या हॉटेल शेजारच्या मेट्रो स्टेशनवर स्फोट झालाय, त्यामुळे हे पर्यटक प्रचंड घाबरलेले आहेत. आम्हाला लवकर मायदेशी घेऊन जा अशी आर्त हाक या पर्यटकांनी सरकारला घातली आहे. रिसोडमधले भगवान निर्बान, त्यांची पत्नी पद्माबाई निर्बान, त्याचप्रमाणे मुलगा पवन निर्बान आणि सून नंदा निर्बान हे 24 फेब्रुवारीला पुण्यामधून दुबईला पर्यटनासाठी गेले होते. 5 दिवसांचा दौरा पूर्ण करून 28 फेब्रुवारीला अबुधाबी इथून पुण्याकडे परतण्याचं त्यांचं तिकीट हे आरक्षित होतं. मात्र अचानक निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीमुळे विमानतळावरची उड्डाण सेवा स्थगित झाल्यानं ते आता दुबईमध्ये अडकून पडलेले आहेत. तर दुबईमध्ये अडकलेले जे निर्माण कुटुंबीय आहेत त्यातले पवन निर्माण हे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत. त्यांच्याकडून आणखी आपण सविस्तर काय नेमकं तिथे चालू आहे परिस्थिती जाणून घेऊया. पवनजी, आम्ही जाणू शकतो की खूप मोठं हे खरं तर संकट आहे. आपण 28 तारखेला पुन्हा पुण्यामध्ये येण्याचा प्रवास आरक्षित केलेला होता, मात्र ही सगळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. काय नेमकं सध्या काय चाललंय तिथे, काय काय तुम्हाला ऐकायला येत आहे? परिस्थिती तशी आटोक्यात आहे. जनजीवन सुरळीत आहे इथे. असं काही म्हणजे घाबरण्यासारखं नाहीये. फक्त एकच आहे की जे मिसाईल डागल्या जात आहेत इराणकडून किंवा इस्रायलकडून, आणि त्यांना हवेतच नष्ट करण्याची प्रणाली आहे दुबई गव्हर्नमेंटची, आणि ते नष्ट झाल्यानंतर त्याचा जो मलबा खाली पडतो जमिनीवर, त्यावेळेस खाली पडून तिथे आगजनीचा घटना घडतायत. त्याच्यामुळे थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं. अदरवाईज जनजीवन सुरळीत आहे. आम्ही सध्या हॉटेलमध्ये थांबलोय. माझ्यासोबत बरेचसे जण आहेत. अजून मंगरुळपीर धरणाचे काही लोक आहेत, पुण्याचे आहेत. आमचा पूर्ण ग्रुप आहे 40-42 लोकांचा. वीणा वर्ल्ड एजन्सीच्या मार्फत आम्ही इथे आलो होतो. त्यांनी आम्हाला इथे सध्या हॉटेलची व्यवस्था करून दिलेली. आमचा करार संपल्याच्या नंतरही, आणि जेवणाची व्यवस्था पण सध्या तेच करतायत तात्पुरत्या बेसिसवर. बाकी पण आई आणि वडिलांची तब्येत थोडीशी नरम गरम चालू आहे. त्यांचं वय बघता आम्हाला लवकरात लवकर इथून निघण्याची तयारी म्हणजे आमची इच्छा आहे. तेच सरकार त्यांच्यापर्यंत प्रयत्न करत आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. इव्हन गव्हर्नमेंटच्या पण मिटिंगा घडत आहेत, परंतु निष्पन्न अजून निघालेलं नाही. एकदा काय होतंय त्याच्याकडे आमच्या सगळ्यांचे लक्ष आहे, आणि ते आता मायदेशी परतण्याची वाट लागलेली आहे, आणि लवकरात लवकर आम्ही देतो असा विश्वास आहे. निश्चितच. मात्र पवनजी, एकंदरीतच तुम्हाला काय नेमक्या सूचना मिळत आहेत या दरम्यान? कारण सध्या तुम्ही हॉटेलमध्ये थांबलेले आहात, मात्र सरकारकडून तिथे काय नेमकं सूचित केलं जात आहे? आणि तुम्ही सांगताय की सगळी परिस्थिती सगळी शांततापूर्ण आहे, मात्र तुमचा मुक्काम एकंदरीत वाढू शकतो, कारण अजूनही परिस्थितीत सुधारणा फारशी नाहीये, कारण सगळे फ्लाईट कॅन्सल झाले. तर या संदर्भात तुम्हाला काही सूचना मिळत आहेत का? सूचना तसं विशेष सूचना आता मिळत नाही, कारण की इथे चॅनल्स फारच रिस्ट्रिक्टेड आहेत, टीव्ही चॅनल्स, आणि सूचना खूप कमी मिळतात. फक्त काही SMS येत आहेत गव्हर्नमेंट कडून की सुरक्षित राहा, आतच म्हणजे घराच्या आतच राहा, किंवा तुमच्या वास्तव्याच्या निधीनच राहा, बाहेर रस्त्यावर फिरू नका, अशा सूचना येत आहेत दिवसातून 2 वेळेस किंवा 3 वेळेस. आणि त्यावेळेस मोबाईल मध्ये विशिष्ट प्रकारची एक टूल वाजवण्यात येते. असं एक संकेतात्मक आम्हाला सूचना देण्यात येत आहेत सध्या. अदरवाईज बाहेर सगळं जनजीवन सामान्य आहे. दुकानं उघडे आहेत आणि हे चालू आहेत. वाहतूक सुरळीत आहे. परंतु यांच्या मीटिंग होत आहेत. आज पण सकाळी 11:30-12ला टाइम नुसार मीटिंग होणार होती. अजून त्याच्यातून काय निष्पन्न निघालं ते अजून कळालं नाही. थोड्या वेळात कळेल का? बरं, पण मग दुबईमध्ये सध्या तुम्ही सांगताय त्याप्रमाणे परिस्थिती सामान्य आहे, मात्र तुम्ही फिरू शकताय तिकडे आजूबाजूला? हा, परंतु त्यांनी शक्यतो फिरण्याचं टाळायला सांगितलंय. त्या टाईपच्या सूचना आहेत की शक्यतो घरातच राहा, किंवा तुम्ही जिथे आहात तिथे राहा. रस्त्यावर अनावश्यक फिरू नका. वर्दळ त्या मानाने आहे नाहीये, म्हणजे जी 28 तारखेच्या पूर्वी होती तितकी वर्दळ नाहीये, पण आहे. जनजीवन रेग्युलर चालू आहे. थोडं कमी झालेलं आहे.
ठीक. पवनजी, आपण झी 24 तास बरोबर थेट दुबईमधून हा संवाद साधलात. आपले मनापासून आभार आणि आपण असे सुखरूप परत पुण्यामध्ये याची आपण प्रार्थना करूया आणि निश्चित तुमचा सगळा प्रवास सुखरूप होईल. धन्यवाद आपण हा सगळा संवाद साधल्याबद्दल. पवन निर्बाण आपल्याबरोबर होते. सध्या दुबईमध्ये त्यांचं पूर्ण कुटुंबीय अडकून पडलेले आहे. अर्थातच लवकरच ते पुन्हा पुण्यामध्ये परततील. सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. असे अनेक पर्यटक सध्या जे दुबई फिरण्यासाठी गेलेले आहेत या ठिकाणी दुबईमध्ये अडकून पडलेले आहेत.